तर नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती अधिकार कायदा सन 2005 राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि यामध्ये 3 प्रकारचे अर्ज केले जातात. पहिला अर्ज असतो जनमाहिती अधिकारी यांना, दुसरा अर्ज असतो प्रथम अपील अधिकारी यांना, आणि तिसरा अर्ज असतो द्वितीय अपील असते ते माननीय माहिती आयुक्त, म्हणजे जिथं आपलं माहिती आयुक्त ऑफिस असेल तिथे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अमरावती इथं असते. आणि इथं आपल्याला शेवटचा अर्ज करावा लागतो. आणि जो पहिला जो अर्ज आहे हा आहे पहा इथे, हा या प्रकारचा अर्ज करावा लागतो. आणि वर म्हणजे आपलं नाव आहे, आपला कार्यालयाचा पत्ता, आपलं हे सर्व, आणि ते सर्वात वर राज्य जन माहिती अधिकाऱ्याचा पत्ता लिहावा लागतो. त्याच्यानंतर त्यांच्या कार्यालयाचा पत्ता वगैरे, त्यांचं नाव वगैरे लिहावं लागतं, त्याचं पद. आणि त्यानंतर अर्जदाराचे नाव, आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जी ही आहे तपशील. हा, तर हा तपशील आहे. तपशील मध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे याचं आपल्याला वर्णन द्यावं लागते. म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या माहिती संबंधित तिथं अपेक्षित आहे ते सर्व थोडक्यामध्ये, जेवढं थोडक्यात असते तेवढं चांगलं असते. आणि त्याखाली आहे विषय, म्हणजे तपशिलामध्ये फक्त शॉर्टकटमध्ये विषय एवढा मांडायचा असतो. त्याच्यानंतर कालावधी, ज्या कालावधी संदर्भातली माहिती पाहिजे तो कालावधी पाहिजे द्यायचा. आणि त्यानंतर त्या माहितीचा पद्धतशीर मध्ये सविस्तर मध्ये वर्णन त्याखाली. आणि त्याखाली मग माहिती टपालाद्वारे पाहिजे की व्यक्तीशी आपण जाऊ शकतो. तर टपालाद्वारे जर पाहिजे सहसा आपण रजिस्टर पोस्टानेच मागावी. आणि त्यानंतर मग अर्जदार दारिद्र्यरेषेखाली जर असेल त्याला मग ते कागदपत्रामध्ये वगैरे सूट वगैरे मिळत असते. आणि त्यानंतर मग खाली आपली सही आहे, स्थळ आणि दिनांक, हा एवढा फॉर्म आहे. आणि यानंतर याची माहिती वगैरे आपण दुसऱ्या व्हिडिओ लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत. ठीक आहे.